व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे असे पेढे बनवून घ्यायचे। तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही इथे कुकीज तयार करून घेऊ शकता। सो तुम्ही बघू शकता छान असा पेढा तयार झालेला आहे। याला अगदी हलकं असं प्रेस करायचंय। सो अशाच पद्धतीने मी इथे सर्व कुकीज तयार करून घेणार आहे। सो अशा पद्धतीने कुकीज मी इथे तयार करून घेतलेले आहेत। सो आपण आता हे बेक करून घेणार आहोत। बेक करण्यासाठी मी इथे कढईचा वापर करणार आहे। कढई मी ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेली आहे। सो हे आपण आता कढईमध्ये ठेवणार आहोत। सो इथे एक मी कढई घेतली आहे, ती ऑलरेडी मी प्रीहीट करून घेतली आहे। साधारण एक 10 मिनिट आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची। त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे। मीठाचा वगैरे मी इथे वापर केलेला नाहीये, तुम्हाला मीठ खाली